जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. नाकाचे दोन द्वार, वाचेचे हा वरचा भाग म्हणजे हे देवाची द्वारे, हे दोन. हे नाकातनं जाणं येणं करणारा सार्वजनिक आहे. म्हणून धम्म हा सार्वजनिक नसतो. धर्म हिंदू नसतो, बौद्ध नसतो, जैन नसतो, शीख नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो. त्यातून वाचून आलो 82,000 धम्मस्कंद. एकेका धम्मस्कंदावरती एक एक प्रवचन आहे. 82,000 धम्म प्रवचन आहेत भगवान बुद्धांचे. त्या एकाही प्रवचनामध्ये त्यांनी सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यावर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली असं तुम्हाला नाही सिद्ध करणार आहे. मी एकटा एका बाजूला आणि सारं जग एका बाजूला जाईल तर मी सगळ्यांना हरवून सोडेल. एवढा तर दम ठेवावा लागतो. तथागतांनी धम्म प्रसवला, सत्य धम्माचा उपदेश केला. 4 आर्य सत्याचा साक्षात्कार करून तुका म्हणे उग राहा आणि जे जे होत ते ते पहा. उग राहायचं म्हणजे अंतर्मुखी होऊन पाहणं. आर्य मौन, तोंडाने जर बोलायचं नाही, पण कुठल्याही शरीरातल्या दुसऱ्या अंगाने हालचाली खुणा करून नाही सांगायचं. याला म्हणतात आर्य मौन. मौन 10 दिवसाच्या तुम्ही शिबिरात जाल तेव्हा तुम्हाला समजेल. देवाची नाकात न जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास. देवाची द्वारी बाहे नाकाचे 2 द्वार. उभा क्षणभरी हा श्वास जाणता 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 एक क्षण असा येतो, आपोआप बंद पडतो. जबरदस्तीनं रोखून धरायचं नाही, आपोआप बंद पडतो, सूक्ष्म होतो. ज्या वेळेला बंद पडला रे पडला, ती पहिली पायरी समजायची निर्वाण सुखाची, मोक्षाच्या सुखाची पहिली पायरी, जिला श्रोता पडणं म्हणतात. हा श्वास पाहता पाहता दुसऱ्यांदा हा श्वास बंद पडला, त्याला म्हणतात सकदागामी. ही दुसरी पायरी मुक्तीची. तेणे मुक्ती 4 साधी आहे. हा काम करता करता तिसरा क्षण असा आला, तिसरी वेळ अशी आली की हा श्वास बंद पडला. मरणार नाही, नाहीतर तुम्ही मरून जाल असं म्हणाल. या ध्यानाच्या गोष्टी आहेत. त्याला अनागामी फळ म्हणतात, तिसरी पायरी. आणि चौथ्यांदा हे घडलं. चौथ्या वेळी जर हा श्वास बंद पडला, त्याला म्हणतात मुक्तीची ही चौथी पायरी, अर्हत मुक्तीची चौथी पायरी. तुम्ही ज्या वेळेला गृहस्थ लोक चौथी पायरी गाठाल, तुमचा मृत्यू ओढवेल. आम्ही नाही मरणार. हा फरक आहे. किंवा तुमच्या मनात मग गृहत्याग करावा असं मनामध्ये येईल. गृहत्याग जर केला आणि चौथी पायरी प्राप्त केली तर तुम्ही पुन्हा जिवंत राहू शकाल. या 4 पायऱ्या असतात. हे शरीर कोणी बनवलं? तुम्हाला कोणी जन्म दिला? तुम्ही काय म्हणता? देवाने दिला. देवाला कोणी जन्म दिला? कोणीतरी दिला की नाही? माणसाने देवाला जन्म दिला. ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा या मानवी मनाच्या उत्पन्न झालेल्या गोष्टी आहेत. मानवी मनाचा आविष्कार आहे, सत्य नाही आहे. या काल्पनिक गोष्टी आहेत. ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा ही गोष्ट सगळ्यात अगोदर कोणाला समजली असेल माहिती आहे का? गाडगे बुवाला समजली. रामचंद्र पाटील कार्यगात 4 तारखेला इथं प्रवचन झालं. सकाळी सकाळी गांधीगीत जे जे प्रवचनाला होते त्यांना माहिती आहेत.
प्रवचनाचा सूर गाडगे बुवाचा. 5 तारखेला इथे प्रवचन झालं. इथे 5 तारखेला संध्याकाळी सावरीलाही प्रवचन झालं गाडगे बुवाचं. रात्रीचे माकोण्याला ज्यावेळेला प्रवचन झालं, माकोण्याला त्यावेळेला 12 वाजले रात्रीचे. रामचंद्र पाटील कार्यकार म्हणत होते 6 डिसेंबर उगवला आणि बाबासाहेबांच्या मरणाची वार्ता पसरली. आपल्या ते रेंगीवर बसत नव्हते. बाबासाहेबांच्या मरणाची वार्ता गाडगे बाबांना कळली आणि रामचंद पाटलांनी आमच्या तिथून माकोन येऊन इथे ते झाड होते, ते 2 मोठे मोठे कळंबाचे, त्या कळंबाच्या झाडात गाडगे बुवा 6 डिसेंबरला जाता जाता उशिरा पोहोचले. तोपर्यंत बाबासाहेबांच्या शरीराची जाळून जाळून राख झाली होती. संत आणि नाही लागत त्याचा अंतर. प्रवचनाचा सार काय होता माहितीये? बाबासाहेबांच्या बद्दल. मुंबईला एका ठिकाणी प्रवचन, वलगावची घटना. पहिल्यांदा त्यांनी 12 गावचे लोक जमा झाले. यज्ञ केला. अनेक जण येले. यज्ञात किती तेल गेलं आणि किती तूप गेलं माहिती नाही. लाडू, जिलेबी, येव तेव कलाकंद मस्त खात गेलेलो. आणि पत्रावळी आहेत ना, त्या पत्रावळी बस एक जमा फेकल्या. गाडगे बुवा काय करायचे, एक पत्रावळी जमा करायचे, एका ठिकाणी करायचे आणि पेटवून द्यायचे. आता लोक भोजनात खुश, लोक जेवणात खुश. ते काळं कुत्र आलं आणि ते होम यज्ञात बस गेलं यज्ञाजवळ आणि वरती केली टाक, सगळ्या देवाला पाजलं अमृत. तर ते काळ जेव्हा यांचं लक्ष पडलं गाडगे बुवाच्या, अरे 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 गोपाला गोपाला रे, अरे देवागी नंदन गोपाला 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 रे, अरे देवागी. जवळ जवळ आले ते कुत्र वरती टांग करून मुतत होत. होम यज्ञ जवळ आले. गाडगे बुवा आपलं मडकं डोक्यातनं काढून घेतलं. कीर्तन सुरू गाडगे बुवांचं. गाडगे बाबा बोलले माय बाप हो, असा मोठा सुरुवात करायची असे बोललो. तुम्ही झाला. अरे अरे पहा ना म्हणते काय खेळ खेळून बा तुम्ही, मस्त काय काय कलाकंद खाल, काय काय खाल. पहा ना म्हणते एवढा मोठा तुम्ही यज्ञ केला, ते यज्ञात ते काळं कुत्र आलं, वरती केली टांग आणि तुमच्या झाऱ्या देवाला पाजलं रे अमृत. त्या कुत्र्याचं काही बाला बाक नाही केलं, तुमचं काय हलकं भारी करणार आहे. अरे गोपाला गोपाला रे, अरे देवगिरंदन. अंधभक्ती अंधश्रद्धेवर एवढे कडाडून हल्ले करायचे. बाबासाहेबांचं बरोबर लक्ष असायचं. गाडगे बाबा पंढरपूरला किती वर्ष राहिले. सगळ्या वाऱ्यातनं महाराष्ट्रातल्या हे सगळ्या वाऱ्या जात होत्या ना, हे आपल्या लोकांच्या वाऱ्या जात होत्या. पांढरे कपडे घेऊन जातो वारकरी. पहिल्यांदा फेटे बांधून जायचे, आता टोप्या घालून जातात. फेटे बांधून जायचे. भिक्षूंना 3-3, 4-4 महिन्याच्या वर्षावासासाठी आपल्या गावात नगरात घेऊन यायचे आणि पुन्हा कार्तिक पौर्णिमेला तिथे नेऊन पोहोचवायचे. हे आपले लोक. काय झालं पुढे माहिती आहे? बाबासाहेब त्या पंढरपूरला गेले. पाहताय तर पंढरपूरची रचना विहार, बुद्ध विहार. मी सिद्ध करून दाखवेन म्हणे की पंढरपूरचं मंदिर दुसरं तिसरं काही नसून बुद्ध विहार. आता बाबासाहेब मेल्यावर कोण सिद्ध करणार आहे? जेव्हा गाडगे बुवा मुंबईला असताना, मुंबईला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि मी धर्मांतर करेन तर योग्य आहे की अयोग्य आहे कोणाला विचारू, म्हणून गाडगे बुवाकडे गेले. गाडगे बुवा झाडतच होते. गाडगे बुवान पाहिला आता आंबेडकर बाबा दिसते.
तो झाडू बिडू ठेवून दिला आणि दोघेही बाबा एक दुसऱ्याच्या पाया पडले. गाडगे बाबाही बाबासाहेबांच्या चरणावर त्यांनी डोकं ठेवलं. हा वारकऱ्यांचा वारकरी एक दुसऱ्याचा हा एवढा अहंकार त्यांचा गळून पडतो. कोणी किती मोठं असलं तरी एक दुसऱ्याच्या पायावर डोकं पडतं. त्यामुळे हे तुकोबारायांचं देणं ना, हे शिवाजी महाराज शिकले होते. हे तुकोबारायांकडून हे शिकवण शिवाजी महाराजांनी घेतली. या संत चळवळीत ना शिवाजी महाराज उभा राहिला. मावळा प्रांतात मावळ्यातली सगळी पोरं जमा केली, आपलं सैन्य उभं केली, मोगलांविरुद्ध लढले. स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना केली असं महात्मा फुले म्हणतात. त्यांनी हिंदवी राज्याची निर्मिती केली नाही, हे बामणांनी सांगितलं आपल्याला. कधी ते गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते, हे बामणांनी आपल्याला शिकवलं. इतिहासाचं विकृतीकरण केलं. शरद पवार त्या पुण्यात एकदा भाषणात बोलले होते, शिवाजी राजांना हिंदवी स्वराज्याचे निर्माते आणि गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हणणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणं होय. काय झालं? त्यांच्यावर अन्याय करणं होय. शरद पवारांना काय इतिहास कळतो का असं म्हणायला लागले होते. एवढी टीका केली होती त्यांच्यावर. खरं आहे, हे खरं आहे की शिवाजी महाराजांचे असले गुरु तुकोबाराय होते. पण तुकोबा सदैव गेले वैकुंठासी. साधू संतांच्या चळवळीतनं सगळ्या साधू संतांनी पंढरपूरचा हा विठ्ठल बुद्धच आहे असं वर्णन केलंय. बाबासाहेब ते म्हणाले हे विहारही बुद्धाच आहे. 84,000 विहार गेले कुठे असं बाबासाहेब. जो गरुड खांब आहे ना, त्या गरुड खांबावर ही धम्मलिपीतली पाली गाथा लिहिलेली आहे. बाहुं सहस्तं अभिनिमित्तं सायुधंतं गिरिमेकलं उदित घोर ससे नवारे दानादि धम्म विधिना जित्वा मनितो तंते जैसा भवतु. हे मी वाचून 10 वर्षापासून यासाठी जात आहोत. ते मंदिर मागण्यासाठी नाही, हे बुद्ध विहारच आहे. पहा आता कामकाज सुरू आहे. तिकडला जो मोठा रांजण दिसला ना, तो धम्म, तो जेवढा रांजण दिसला ना, ते मोठं जुनं जे रांजण ते खोदायचं, ज्या स्तूपातलं रांजण. आता खोदकाम सुरूच आहे आतमध्ये पंढरपूरच्या विहारात. जसं हे रामदगीतलं खालचं जे खोदलं तर सगळ्या विटांचे खंडर निघाले. सातवाहनकालीन स्तूप आहेत. तर जुने जेवढे मंदिर आहेत ते सगळे महास्तूप होते. बाबासाहेब बोलले मी सिद्ध करून दाखवेन की हे बुद्ध विहार आहे. 84,000. कोण सिद्ध? त्या जो मूर्ती आहे ना विठ्ठलाची, जी मूर्ती म्हणतात तो पांडुरंग आहे. पांडुरंग जिथे पुंडरीक म्हणजे पांढरे कमळ, ज्या पांढरे कमळावर जे स्थित आहे, जो टोप आहे ना विठ्ठलाचा, वर्णन कुठे आहे? महावंश हा ग्रंथ आहे अनुपिटकाचा. 3ऱ्या महासंगायनानंतर स्थवीर महाधम्मरक्षित नावाचे स्थवीर भिक्षू होते. ते युरोप, ते आपल्या इकडले नव्हते, ते युनानी भिक्षू होते. ग्रीक मधले भिक्षू होते, युनानी भिक्षू होते. त्या युनानी भिक्षूचं नाव महाधम्मरक्षित. जो टोप आहे ना, तो टोप त्यांनी आणला ग्रीक मधून, युनान मधून आणला. ते अरहत भिक्षू होते अशी नोंद महावंश या ग्रंथामध्ये आढळली आहे. 3ऱ्या महासंगायनानंतर त्याच्या डाव्या मूर्तीच्या डाव्या बाजूला जी अक्षर पाली भाषेत लिहिलेली आहेत, 3ऱ्या महासंगायनानंतर मोगलीपुत्र तिष्य यांनी सम्राट अशोकाच्या या आदेशावरून, मोगलीपुत्र तिष्य यांच्या आदेशावरून सम्राट अशोकांनी महाधम्मरक्षित स्थवीर या अरहत भिक्षूला, यवन भिक्षूला पाठवलेला आहे. त्यांच्याच उपस्थितीत चंद्रभागा नदीच्या पायापासून तर मूर्तीची प्रतिष्ठापना करेपर्यंत त्यांनीच त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडलाय. पौंडरीक हे नाव त्यांनीच दिलेलं आहे. त्यानंतर नगर वसलेलं आहे. पौंडरीक हे नाव हे महाधम्मरक्षित नावाच्या ग्रीक यवन भिक्षूंनी दिलेलं नाव आहे. नंतर वस्ती वसली. पहिल्यांदा हे भिक्षू संघाची मूळ मोठी मोनेस्ट्री होती. त्याचे पुरावे तिथे आहेत. हे जे आता दिसत आहेत ते सगळे पुरावे तिथे आहेत. ते हे बुद्ध विहारच प्राचीन काळातला विचार करा. आता
पुरातत्व खात्याची सगळी मिनिस्ट्री सगळी त्यांच्या हातात आहे. कुठेही काही दिसायला लागलं तर म्हणजे हे जेवढं भांड पुढे पुढे हे सगळे विहार कसे मंदिरामध्ये निर्माण झाले, तिथे बुद्धांच्या मूर्त्या जिकडे तिकडे रफादफा करून वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. हे इतिहासात घडलं. आणि सारा ब्राह्मणेतर समाज कसा गुलाम झाला. हा सगळा समाज एकेकाचा, हा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटकाविमुक्त समाज, हे सगळे प्राचीन काळातले नागवंशीय लोक होते. आणि नागवंशीय लोक कुंडी, तेली, कोळी, माळी, लोहार, सुतार, सांबार, सगळ्या जाती उपजातीचे सगळे लोक, हा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज, धर्मांतरित झालेले मुस्लिम असोत की ख्रिश्चन असोत, हे सारेच लोक एकेकाचे नागवंशीय लोक होते. हे सगळे मराठे, कुंभी, तेली, माळी, कोळी, हे सगळा समाज. पण आम्ही इतिहास विसरून गेल्यानंतर इतिहासाचं सारं विस्मरण झालं. पुढे पुढे ज्या दिवशी सम्राट अशोकांची धम्मदीक्षा झाली सम्राट अशोकाची, तो दिवस म्हणजे धम्मविजय दिवस, ज्याला दशहरा म्हणून ते म्हणतात बघा, काळ्या टोपीवाले. दशहरा म्हणजे 10वा राजा हरला, शेवटचा धम्म राजा बृहद्रथ, त्यांची हत्या कपटानं पुष्यमित्र शुंगाने केली. ज्या दिवशी पकडलं तो दिवसच विजयादशमी होता. ज्या दिवशी त्यांची धम्मदीक्षा झाली होती सम्राट अशोकाची, तोच दिवस निवडला. आणि त्या दिवशी पुष्यमित्र शुंगाने यांना निशस्त्र केलं. शेवटचा धम्मराजा 10वा बृहद्रथ शस्त्र हिसकावून घेतली, म्हणून ते शस्त्रांची पूजा करतात त्या दिवशी. हे असली कारण आहे. आम्ही भुलून गेलो, आम्ही विसरून गेलो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं स्मरण करून दिलं. ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली त्याच दिवशी ही धम्मक्रांती करायची. 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस उजाडला. ज्या दिवशी बंदिवान केलं पुष्यमित्र शुंगाने, आणि तब्बल बंदिवान केलं, नजर बंद केलं, आणि तब्बल 15 दिवसांनी म्हणजे दिवाळीच्या दिवशी काय करता तुम्ही? शेणाचे स्तूप बिप बांधता की ना अंगणात? शेणाचे. आता ज्या ज्या ठिकाणी स्तूप उभारले होते, हा कार्तिक अमावस्याचा दिवस आहे. कार्तिक अमावस्येचा दिवस, त्याला दीपदानोत्सव म्हणून मानला जातो. अशोकारामामध्ये पाटलीपुत्र मध्ये जा, तिथे लिहून आहे, शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये असं लिहिलं आहे अशोकारामामध्ये की काय लिहिलंय, ज्या दिवशी सम्राट अशोकाने 84,000 महास्तूपांमध्ये भगवान बुद्धांच्या धातूंची प्रतिष्ठापना केली आणि तेलाचे दिवे प्रज्वलित करून एकाच वेळेला 84,000 महास्तूपांची पूजा केली. दीपदानोत्सव, तेलाचे दिवे प्रज्वलित करून. तुम्ही संस्कृत मधलं ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, रामायण, महाभारत, हे संस्कृत मधले जेवढे ग्रंथ, ऋचा, स्मृती, एवढे वाचा. या सगळ्या ग्रंथांमध्ये तेलाचे दिवे प्रज्वलित करण्याचा उल्लेख कुठल्याही गाथांमध्ये नाही. घनसारप दीपेन तमधंसिना तिलोक दीपं संबुद्धं पूजयामी तमोनुदं. हा युगायुगातला अंधकार तो दूर व्हावा यासाठी तेलाचे दिवे प्रज्वलित करून बुद्धांचीच पूजा करण्याचे उल्लेख पाली भाषेमध्ये. रोज आपण घनसारप दीपेन ही गाथा म्हणून बुद्ध धम्मंच संगम सुगत तनुभवा धातु गब्बे लंकाय जंबुदीपे तिदस पुरवरे नाग लोके चतुपे सब्बे बुद्धस्य बिंबे सकल दस दिसे केस दोमारी धातु वंदे सब्बेपि बुद्धं दसवल तनुजं बोधि चेत्यं नमामि वंदामी चेत्यं सब्बं ठाणेसु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. हे बुद्धाचे रूप आहेत. म्हणून 84,000 या महास्तूपांची एकाच वेळेला पूजा करण्यात आली. तो दिवस म्हणजे दिवाळीचा होता, दीपदानोत्सव हा होता. म्हणून जे जे लोक त्या स्तूपापर्यंत पोहोचले ते स्तूपांची तेलाचे दिवे लावून पूजा केली. जे जे पोहोचले नाहीत ना ते आपल्या घराच्या अंगणामध्ये स्तूप तयार करायचे. गाई गोदर नाही म्हणताय का तुम्ही?
एक गोधन दिवाळीच्या दिवशी हे गोधन पाहणं, स्तूपाचा आकार करताय की ना, असे त्याच्यावर फुलं टोचता, दिवे लावता. ते हे स्तूप आपण गेलो ढोलून. आता काय कराल? हे कसलं काम आहे ते? हे स्तूपाची पूजा आहे. सगळ्या घराघरातले लोक देखील, जे लोक त्या स्तूपाची पूजा करायला गेले, इथे संगारामगिरीवरही गेले असतील, पण जे गेले नाही ना, त्यांना आवाहन करण्यात आलं, तुम्ही स्वतःच्याच घराच्या अंगणात सडा शिंपडून, रांगोळी काढून तिथे स्तूप उभारायचं आणि स्तूपात तिथे दिवे लावून पूजा करायची. समजलं? ते हे गायचे गोधन दिसतात ना असे, हे स्तूपांची पूजा आहे. म्हणून हा दिवाळीचा दिवस दीपदानोत्सव म्हणून सगळे लोक करायचे. कुणबी, तेली, कोळी, माळी सगळे लोक. पण इतिहास विसरून गेले. बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर आता काय दिवाळी साजरी करायची? पण आता हे लिहून आहे ना, हे कुठे लिहून आहे? अशोकारामामध्ये. हा दिवस कोणता? दीपदानोत्सव, ज्या दिवशी 84,000 महास्तूपांची, भगवान बुद्धांच्या धातूंची एकाच वेळेला पूजा केली गेली. तिकडे अफगाणिस्तानापासून, इराक पासून तर लंकेपर्यंत, म्यानमार पासून इथे नाला सोपाऱ्यापर्यंत एकाच वेळेला 84,000 महास्तूपांची, भगवान बुद्धांच्या धातूंची पूजा केली गेली. तो दिवस म्हणजे दिवाळीचा दीपदानोत्सव होता. हे विसरून गेले. तिथे लिखून आहे. आता काय करायला? हे वैभव होतं पण विसरून गेलो. बाबासाहेब एक एक जसं बाहेर येत जाईल रहस्य, तसं खुलेल. आता परत पुन्हा जाऊन आलो महादेवाला. ते सगळ्या पुरातत्व खात्याचे पाट्या पाहिल्या, बोर्ड पाहिले, तिथे बुद्ध लेणे आहेत. ते पचमढी म्हणतो ना, त्या बुद्ध लेणे आहेत. आता तिथे गोंडी भाषा आता मला बोलता आल्यामुळे तर मी तिथे जातो कधी बोलतो. ते सगळे गोंड लोक आहेत आपले. ए बेगदांता रे असं म्हटलं, माहिती होऊन जाते ना. हा सगळा संपूर्ण समाज कसा, हा नागवंशी समाज विखुरला गेला. सारा समाज विखुरला गेला, तुटून गेला. जातीत ब्राह्मणवाद्यांनी प्रतिक्रांती झाल्यानंतर एक भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. हे सगळे मग भिक्षू लोक दाढीचे, डोक्याचे केस वाढवून लागले. नवनाथ, गोरखनाथ, हे मच्छिंद्रनाथ, हे सगळे आमचेच भिक्षू होते. भोलानाथ आमचा भिक्षू होता. भोलानाथ, त्यांच्याच या महादेव नावाच्या अरहत भिक्षू, तोच भिक्षू भोलानाथ, त्याच्या उपस्थितीत त्या लेण्या बांधल्या, 5 लेण्या. म्हणून यावर्षी तिकडे जाणार होतो. तिथे धम्म लिपीच्या अक्षरात लिहून आहे, महादेव नावाच्या अरहत भिक्षूंच्या उपस्थितीत या लेण्या बांधल्या म्हणून. आता काय कराल तुम्ही? हे इतिहासाचे संदर्भ सापडतात ना. हे लिखाण अशोकारामामध्ये लिहून आहे. बाबासाहेब 1 जानेवारी 1927 ला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ गेले आणि तिथून मात्र इतिहास उजागर करता आला. आमचा पराभवाचा इतिहास आहे. आम्ही पराभूत झालेले लोक आहोत. सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटकायुक्त समाज, धर्मांतरित झाले, ख्रिश्चन असू दे की मुस्लिम असू दे, हे एके काळचे सगळे नागवंशीय लोक, हे काहीची लेकरं. पण कालोगामध्ये जाती प्रतिक्रांती या देशात झाली. आमचं पतन झालं, भिक्षूंच्या कत्तली झाल्या. हे जे महानुभावपंथी लोक हे भिक्षूच होते. महानुभावपंथी लोक हे भिक्षू होते. वारकरी पंथी लोक हे भिक्षू होते. भागवती पंथी लोक हे भिक्षू होते. लिंगायत पंथी लोक हे भिक्षू होते. नाथपंथी लोक हे सगळे भिक्षू होते. त्यामुळे हा साहित्यावर एवढा, संत साहित्यावर एवढा प्रभाव दिसतो. सगळ्या साधू संतांनी बुद्धांचं बुद्धच म्हणून विठ्ठलाला बोलले. विठ्ठला मूळ पाली शब्द आहे, पाली शब्द आहे. त्यामुळे हे वैभव होतं. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते दंड करून होतील. म्हणून महाराजांची मनं टटोलण्यासाठी बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवण्यासाठी पुन्हा बुद्धाचा अभ्यास सुरू केला आणि धर्मांतराची घोषणा केली. 21 वर्ष वाट पाहिली. नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला 35,000 लोक त्या ठिकाणी दोन्ही हात उंचावून बाबासाहेबांना समर्थन केले. जरी मी या ब्राह्मणी धर्मामध्ये जन्माला आलो, तरी मी या
कुसक्या धर्मात संप्रदायात मरणार नाही अशी घोषणा केली. 21 वर्ष लागली धर्मांतराला, नागपूरच्या धर्मांतराला. त्या धर्मांतराच्या घोषणेच्या सोहळ्यात बाबासाहेबांनी जे सह्याद्री कुंड पुराण, त्या सह्याद्री कुंड पुराणामधले जे उल्लेख, हा सगळ्या आपल्या ब्राह्मणेतर आदिवासी भटक्या विमुक्त लोकांना एवढ्या शिव्याशाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह आहे. तो वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. RSSच्या अड्ड्यामध्ये नागपूरला आहे तो ग्रंथ. मी जो वाचला मुंबई मराठीमध्ये वाचला. काय लिहिलाय? नुसत्या ब्राह्मणेतर, कुंडी, तेली, कोळी, माळी, सुतार, लोहार, चांबाल, आदिवासी, भटके विमुक्त, अस्पृश्य, मुस्लिम या सगळ्या लोकांना शिव्या शाप देणाऱ्या म्हणीचा संग्रह आहे, म्हणींचा संग्रह आहे. अरे अरे अरे, आमचा हा कुणबी समाज, हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, पालन पोषण करणारा, मेहनत करणारा, घाम गाळणारा, यांनी उत्पन्न केल्यात तुम्ही काय खाणार? हा, या कुंड्यांविषयी एवढी एवढी हलकी विशेषणं लिहिली. अरे 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 अरे, काय लिहिलं माहिती आहे? हे मन तुम्हाला माहिती आहे, पण सांगावं लागतं यासाठी. काय लिहिलंय माहिती आहे त्या ग्रंथात कुंड्यांविषयी? हा आमचा मामा देशमुख, हा प्राध्यापक एवढा पोट धरून हसायचा आमच्या कुंड्याविषयी. काय लिहिलं म्हणे शेंडीवाल्याने, पहा काय लिहिलं माहिती आहे? कुंभटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी. गेला तर रूम नेशील, नाही तर आला तर ढोंग नेशील. एका तरी कुंड्यानी वाचलं का? तर मामा देशमुख हा कुंभी समाजातला प्राध्यापक एवढा पोट धरून हसायचा. अरे बापरे म्हणे, आमच्याविषयी काय घाण ओकली आहे म्हणे या धर्मग्रंथामध्ये. वाचाल तर वाचाल, नाही तर आमचा हा मामा आहे ना, मोहन मामा चंद्रपूरचा, भागवत नाही का, तर तो काय करतो माहिती आहे? तो जरी सकाळी उठला ना, अजून नरेंद्र मोदीचं तोंड पाहायला तयार होत नाही, कारण तो तेली आहे. काय झालं त्याच्या तोंडाला? सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये म्हणतो तो ग्रंथ. काय झालं त्याला? एका तरी तेल्याने वाचलं का? मांग महार कुसाच्या बाहेर, सोनार सख्या बहिणीची खाणार, हे इथे लिहिलंय. गोंड गोवारी जात गोवारी, गोंड गोवारी हेकळ माना आणि आंबील पाऊन शिव लाडवणार. माना माणुसकीत नाही आणि डुकर सर्कशीत नाही, तिथे लिहिलाय बरं का. धनगर, कोळी, माळी, सुतार, कलार, कोष्टीनं ढिवराची धुटी आणि आटकला बोटऱ्या जाशील कुठे. अरे अरे, एवढे सतावणारे लिहिलाय. अरे बरं झालं मी भिक्षू झालो म्हणून आता पाबंदी झाल्या म्हणजे तोंडावर. आमच्या मुसलमान बांधवांना काही खरंच नाही, काही खरंच नाही. बांडा मुसलमान आणि वेळवाची, मी बोलू शकत नाही, डॅश डॅश डॅश, एवढं खतरनाक लिहून ठेवलंय. ज्या संपूर्ण या ग्रंथामध्ये असे जे निंदा नालस्ती करणारे उल्लेख असतील, तो ग्रंथ जाळून टाकला पाहिजे असं बाबासाहेब म्हणले. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. आता आपण लोक जाणीव करून देण्यामध्ये अयशस्वी ठरलो. यशस्वीता आली असती तर हा सारा समाज असा धर्मांतराला तयार झाला असता, तयार झाला असता. आपणच कमजोर पडलो, काय दुसऱ्याला दोष द्यायचा? तरी वेळ गेली नाही. आता मात्र हा सपाटा सुरू होणार साऱ्या जगात. जशा सुनामीच्या कशा लाटा येतात, तशा लाटाच येणार आहेत. पूर्ण धर्मांतराच्या लाटा येणार आहेत. तुम्ही 20 वर्ष मरायचे नाही, 20 वर्ष मरायचे नाही. म्हणजे माझ्या नेतृत्वात पंढरपूरचे हे सगळे वारकरी आहेत ना, आता वारकरी मला नेहमी बोलवतात. तुकोबारायांच्या गाथांचा अर्थ त्यांना सांगणं लय अवघड आहे. आध्यात्मिक भाषा आहे, ते नाही कळत त्यांना. हा मुक्तीचा सोहळा कसा असतो, याची देही याची डोळा, ही विपश्यना साधना आहे, ज्यातून आपल्या कामतृष्णेवर, भवतृष्णेवर, व्यवतृष्णेवर विजय मिळवला जातो. हे फक्त शब्द उरले आहेत, शब्दांचे अर्थ देखील समजणं लय अवघड आहे. म्हणून साधू संतांचं साहित्य MA PhD ला आहे की नाही. हे सगळं बुद्धांचा साहित्याचा प्रभाव आहे संपूर्ण. किती वाजले घडीचे? 3:15 झाले. घडी लवकर लवकर पळत, लवकर लवकर पळत. राजा शिवाजी राजा आणि बाबासाहेबांचा संयुक्त जयंती सोहळा
जेव्हा महाडला घेऊन गेलो, महाडच्या लेण्या आणि बखर वाचली, बखर सय्यद अलीची बखर. शिवाजी महाराज उतरले, शिवाजी महाराज उतरले आणि त्या महाडच्या लेण्यांमध्ये भगवान बुद्धांच्या 4 दिशेला 4 मूर्त्या आहेत. शिवाजी महाराज, संभाजी लहान पुत्र आहे ना, राजपुत्र, 14 वर्षाचं बाळ आहे, 14 वर्षाचं बाळ राजकुमार संभाजी. त्याला घेऊन गेले, प्रदक्षिणा 3दा प्रदक्षिणा घातली आणि ती धम्म लिपीतली अक्षर पाहिली. कुणी? शिवाजी महाराजांनी धम्म लिपीतली अक्षर पाहिली. शिवाजी महाराजांनी, शंभू बघ, हे काचड किचड काही अक्षर आहेत, हे आपल्याला समजायला अवघड आहे, मार्ग नाही. 14 वर्षाचं बाळ आहे ना, याला संस्कृत समजत होतं, लिहिता यायचं, बोलता यायचं संभाजीला. 14 वर्षाचं बाळ आणि याच्यावर काहीतरी तू लिही. शिवाजी महाराजांनी 5 माणसं निवडली आणि ही भाषा लंकेतल्या लोकांना कळली. तिथे भिक्षू आहे. सम्राट अशोकाने आपल्या मुलाला, मुलीला, नातवाला, जावयाला लंकेला पाठवलं, सारी लंका धम्ममय केली. तिथे याचा अर्थ कळेल म्हणून 5 माणसं त्यांनी निवडली आणि लंकेला पाठवली. सय्यद अली त्यांच्या उल्लेखात 79 या पृष्ठावर लिहितात. काय लिहितात? ती 5 माणसं परत आलीच नाही. कुठे गेली काय? मोरोपंत पिंगळ्यांनी त्या 5 माणसांचं काय केलं? विचार करा. तू याच्यावर काहीतरी लिही बाबा. तेव्हा त्यांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. कोणी? 14 वर्षाचं बाळ संभाजी राजकुमार, 14 वर्षाचं बाळ, त्यांनी बुद्धभूषण नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला. बघा, पोट कुणाचं दुखायला लागलं? रामदास स्वामी. संस्कृत मध्ये लिहितं का? याला कोणी संस्कृत मध्ये लिहायला अधिकार दिले? बघा, आली की नाही आफत. त्याचा अनुवाद पुरुषोत्तम खेडेकरांनी केलेला आहे. मराठा महासंघाचे पुरुषोत्तम खेडेकर त्यांनी केलेला आहे अनुवाद मराठी. बुद्धभूषण काय लिहिलंय त्याच्यात? राजांनी राज्य चालवायचं कसं. बघा, राजांनी राज्य चालवायचं कसं. भगवान बुद्धांनी कूटदंत सुत्तामध्ये जो उपदेश राजे महाराजे लोकांना केला, तोच उपदेश जसाच्या तसा संभाजी या 14 वर्षाच्या बाळाने बुद्धभूषण या ग्रंथामध्ये लिहिलं. कूटदंत सुत्तातला उपदेश, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे. तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गरजांची, मूलभूत गरजांची कशी पूर्तता करतायत, ही प्रजा तुमच्या पुत्रांसारखी आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रजेच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यांच्या सगळ्या गरजांची पूर्तता या धार्मिक राजांनी करावी. हाच उपदेश त्या ग्रंथामध्ये, बुद्धभूषण या ग्रंथामध्ये आहे. तुम्ही वाचत नाही त्याच वेगळी गोष्ट, वाचा म्हणजे समजेल. त्यामुळे हा उपदेश जसाच्या तसा. शिवाजी महाराज कोण म्हणाल? सिंदखेड राजाला गेलो आणि ते सगळं वैभव पाहिलं. ते जेवढे जाधव आहेत ना, ते जाधव सगळेच महार आहेत बर का सिंदखेड राजा. आणि ही जाधवांची पोर, हे महार वतन होतं, हे इंग्रजांनी लिहून ठेवलं म्हणून माहिती तरी झालं. त्यावेळेला असे लग्न सोहळे व्हायचे लोक. हे खरं आहे, शिवाजी राजा हे महारींचं पोर म्हणून हे क्षत्रिय होऊ शकत नाही. म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण आला नव्हता. हे खरं आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी मुजोरी केली. गागा भट्टाला काशीवरून बोलवलं गागा भट्टाला.
गागा भट्टाला काशीवरून बोलवून बरं झालं तो सय्यद अली नावाचा ताडे घराण्यातला हा अकोला परिसरातला माणूस मुस्लिम झाला. त्यांनी त्यांच्या या 79व्या पृष्ठावर शिवाजी राजाचा राज्याभिषेक होत असताना आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यानी मस्तकाला टिळा लावून साजरा केला असा उल्लेख त्या ठिकाणी. वाचा म्हणजे तुम्हाला ती बखर समजेल. पृष्ठ नंबर 79. भल्या भल्यांना नाही संदर्भ कुठे आहे असं म्हणतात. वाचा म्हणजे तुम्हाला काय. बरं झालं 1 मिनिट डोळे लावायला लावले आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांचा राज्य त्यांचा हा दूषित राज्याभिषेक झाला. म्हणून शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक याच वर्षी 1 जानेवारीला खुला होणार होता. लायब्ररी बंद होती. तो 1 जानेवारी 2025 ला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ शिवाजी महाराजांचा जो दुसरा राज्याभिषेक जो अंधारात आहे तो गावाचं नाव भोसले 153 कुटुंब आहे सगळे भोसले. पळसदेव नावाचं गाव नाथपंथी लोक आहेत. पळसदेव नावाचं गाव पळसनाथ त्या भिक्षूंचं नाव होतं. या पळसनाथ या तो भोसले परिवारातलाच होता. पळसनाथ या भिक्षूंच्या उपस्थितीत पळसदेव तिथे मोठी मोनेस्ट्री आहे ना त्या ठिकाणी दुसरा राज्याभिषेक बुद्धिस्ट पद्धतीनं पार पडला. हे येणार आहे त्याचे संदर्भ देणार आहे. 1 जानेवारी 2025 ला येणाऱ्या कालखंडात एका वर्षाने आपल्याला माहिती पडेल. इतिहासात मला अनेकांचे फोन येतात म्हणते हे कसं चाला म्हटलं आता येऊ द्या दुसरा राज्याभिषेक झाला की नाही झाला असे उल्लेख आहे पण कुठे झाला माहिती नाही. साधनं सापडत नाही आहेत. त्यामुळे ती साधनं कशी सापडतील ते येणाऱ्या 1 जानेवारी 2025 ला हा निर्णय पुढे येणार आहे. निश्चितपणे इतिहासातनं अडून खोलीवर अभ्यास करतायत. कारण संभाजी महाराजांची हत्या कुणी केली आपल्याला काय सांगितलं जातं. औरंगजेबाने केली. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली तर औरंगजेबाचं राज्य यायला नको का. पेशव्यांचं राज्य कसं आलं. पेशव्यांचं राज्य कसं आलं. तुम्ही काल परवा गुढी फिरवली की नाही. गुढी त्या गुढीचा उल्लेख जिथे तुळापूरला हत्या केली तुकडे तुकडे संभाजी राजांनी त्या इंद्रायणीच्या काठावर इंद्रायणीत टाकले. शांताबाई क्षीरसागर नावाची आमची वरठी नाही धुणं धुवायला गेली ते तुकडे दिसले. अरे आमच्या शंभूरायाचे तुकडे म्हणून आरडाओरड करत होती. पण कोणी मराठा म्हणणारा माणूस कोणी पुढे आला नाही. कुठे गेले होते. इतिहास तज्ञ ते शिर्के देशमुख असं म्हणून नाव आहे ते खोटं नाव आहे. मिलिंद एकबोटांनी खोटी पाटी पुरातत्व खात्याची पाठीच बदलली त्यांनी. तुमचं लक्ष नाही. यशवंतराव चव्हाण ज्यावेळेला पहिले मुख्यमंत्री झाले होते त्या समाधीची डागडुजी केली होती तेव्हा मात्र तिथे गोविंद गणपत गायकवाडांचं त्या समाधीच्या त्या पट्टीवर खाली नाव लिहिलेलं होतं की ही समाधी गोविंद गणपत गायकवाडांनी बांधली. ही महारवाड्यात आहे अजूनही. गोविंद गणपत गायकवाड या महारवाड्यातच अजून समाधी आहे संभाजीरायाची. म्हणे आम्हाला सांगितलं जातं हत्या कोणी केली तर औरंगजेबाने. हत्या कशी केली त्याला मारून टाकलं आणि मनुस्मृतीच्या नियमानुसार त्यांचे डोळे काढले कान कापले नाक कापलं जिव्हा कापली अंतर अंग कापले आणि मात्र ते डोकं मात्र पेशव्यांच्या हातात दिले. ज्या दिवशी त्यांनी गुढी फिरवली आम्हाला सांगितलं जातं मराठी राज्याचा स्वतंत्रता दिवस. या दिवशी विजय मिळवला होता का शिवाजी महाराजांनी. या दिवशी गुढी फिरवली ते गुढी पाडवा म्हणतात ना.
त्या मराठी राजाचा नाही, पेशव्यांचा स्वातंत्र्य दिवस समजा. पेशव्यांनी आपल्याला कळू दिलं नाही. ज्या दिवशी गुढी फिरवून आमचा हे हवाली संभाजी राजाची मुसलमान औरंगजेब याशी सल्ला मसलत करून समझौता करून पेशव्यांनी आमचं मराठी राज्य डुबवून टाकलं, हिसकावून घेतलं, आमच्या संभाजी राजाची हत्या करून. मनुस्मृतीच्या नियमांनी त्यांचे डोळे काढले, कान कापले, नाक कापलं, जिव्हा कापली आणि डोकं मात्र पेशव्यांच्या हातात दिलं. जी गुढी दुसऱ्या दिवशी फिरवली त्या गुढीला मात्र आमच्या शंभू राजाचं डोकं लटकलेलं होतं. आमच्या मराठी राजाचा खात्मा करून पेशव्यांनी आपलं राज्य स्थापन केलं. हेच लोक आमचं राज्य उलथावून टाकू शकतात. म्हणून आमच्या पूर्वजांना गळ्यात गाडगी आणि कमरेला झाडू आलेले लक्षात ठेवा. हे गळ्यात गाडगे आणि कमरेला झाडू आले म्हणून सिद्धनाथ महार, रायनाथ महार हे ज्या वेळेला आया वडूला संभाजी राजाच्या समाधीवर माथा ठेवून खरड्याची लढाई तर आम्ही जिंकली ना. आमच्या गळ्यातले गाडगे आणि कमरेतलं झाडू काढून टाकावा. याचना केली तरी बाजीराव पेशवे मानले नाहीत. शेवटी शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र म्हणून इंग्रजांची सलामसलत करून पेशव्यांचं पतन, पेशव्यांचं पानिपत हे भीमा कोरेगावच्या भीमा नदीच्या काठावर झालं. एकीकडे 30,000 सैन्य पेशव्यांचं, दुसरीकडे 750 इंग्रज अधिकारी आणि हे 500 महार सैनिक जाग्यावर. उरलेले 200-250 जे लोक, बाकी इतरत्र लोक जवळ आणि 500 महार सैनिकांचा हा ताफा नदीच्या काठावर जाऊन अजूनही जे सिद्धनाथ महार त्यांनी आवाज दिला, ओरडले. ते म्हणतात महाराज बापू गोखले त्यांच्या फळीचं नेतृत्व करणार आहे. बापू गोखले अजूनही काही बिघडलेले नाही. आमच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेतला झाडू सोडताय की नाही सोडत हे सांगा. नकार दिला. हा आवाज सिद्धनाथ महाराजांचा आहे हे ओळखल्यानंतर 2000 सैन्याची तुकडी डुंगराला पाय लावून पळत गेली. नाही रे बाबा, सिद्धनाथ महाराज. उरले 28,000. पुढे धुमचक्री सुरू झाली आणि सपासप वार केले गेले. स्टॉटन चा अधिकारी जो रणसंचित असणारा मोरक्या मरण पावला इंग्रज अधिकारी आणि यांनी सल्ला मसलत करून पाठीमागे घेण्याचं हे आवाहन करत असताना जसं सिद्धनाथ रायनाथ महाराजला समजलं स्टॉटन हा अधिकारी इंग्रज त्यांच्याकडे गेले. अजिबात जायचं नाही म्हणे, आम्ही एवढेच पुरेसे आहोत. आणि धुमचक्री सुरू झाली एवढी की म्हणून 28,000 पेशव्यांचा खात्मा 500 महार सैनिकांनी केला. एकेकाच्या वाट्याला 56 सैनिक आले. लगा तुझ्यासारखे 56 पाहिले रे म्हणतो. तर ही म्हणस त्या विजयस्तंभावर भीमा नदीच्या काठावर या युद्धातून आला. बाबासाहेबांना इतिहास समजला म्हणून कळलं तरी नाही, तरी इतिहासात नाव तरी आहे का? कोणी लिहिलं तरी का? इतिहास नामोनिशाण नाहीये. बाबासाहेबांना समजलं की ही लढाई स्वाभिमानाची लढाई, गळ्यातले गाडगे आणि कमरेचा झाडू काढण्यासाठीच हे पेशव्यांविरुद्धच हे युद्ध होतं. स्वाभिमानाची लढाई होती. 1 जानेवारी 1927 ला हे बाबासाहेबांना कळून आलं, दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीला नाही. त्यामुळे आपल्याला त्या इतिहास दर्शन होत नाही, खरा इतिहास माहिती होत नाही. अजूनही शिवाजी महाराजांचा एवढा इतिहास दडलेला आहे कारण 19 फेब्रुवारी हा जयंतीचा जो दिवस आहे तो रेकॉर्डवरचा ब्राह्मणी इतिहासातला दिवस सांगितला. त्याच दिवशी रामदास स्वामीचा देखील जन्मदिवस आहे. ते बरं झालं महात्मा फुल्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला.
त्यांच्यावर पोवाडे रचले, गावागावात गाऊन दाखवले. शिवाजी महाराजांनी स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना केली होती हे पटवून सांगितलं. शिवाजी महाराजांची पहिली जयंती हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली आणि म्हणून शिवाजी महाराज आम्हाला तुम्हाला माहिती झाले. कदाचित महात्मा फुले नसते तर हा जाणकार माणूस, जाणत्या राजांना जाणणारा माणूस नसता तर शिवाजीचा लापता झाला असता. शिवाजी महाराज समाधीला वेगळंच काही घोषित केलं असतं. महात्मा फुल्यांच्यामुळे आपल्याला शिवाजी महाराज माहिती झाले, शिवाजीची वंशावळी माहिती झाली, शिवाजीचं वैभव माहिती झालं. शिवाजी राजांनी मराठी राज्याची स्थापना केली होती, हिंदवी स्वराज्याची नाही असं महात्मा फुले बोलले. म्हणून महात्मा फुले एक एक शब्द बोलताना ताऊन सुलाखून बोलायचे, ताऊन सुलाखून बोलायचे. हा महाराष्ट्रातला धुरंधर जो राजा समजला जातो, मोगलांविरुद्धची ही चढाई करून स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना केली. स्वतंत्र मराठी, कदाचित ते 5चे 5ही माणसं लंकेवरून आले असते, त्यांचं काय झालं, मोरोपंत पिंगळेंनी काय केलं काही ठाऊक पडलं नाही. पण एवढं मात्र सत्य आहे की स्वतंत्र मराठी राजाचा खात्मा करून पेशवाई आली. पेशवाईनं मराठी राज्य संपवलं आणि तेव्हापासून जातीयतेचे हे चटके, गळ्यातले गाडगे आणि कमरेला झाडू हे पेशव्यांनी दिले. लक्षात ठेवा, आमचं शिवाजी राजाचं स्वतंत्र मराठी राज्य संपवून पेशव्यांनी जाती व्यवस्थेची ही कडक बंधनं लादली. म्हणून हे लढलं गेलं. शिवाजी महाराजांच्या, शंभूजी महाराजांच्या समाधीवर माथा टेकून सिद्धनाथ रायनाथ महाराजांनी हे युद्ध पेशव्यांविरुद्धच जिंकलं. पेशव्यांविरुद्धच जिंकलं, हे स्वाभिमानाचं युद्ध जिंकलं. आणि म्हणून बाबासाहेब मग दर 27 नंतर जिथे कुठे असतील तिथे दरवर्षी मात्र 1 जानेवारीला तिथे जात. आपण भुलूनच गेलो होतो सगळे लोक. एवढी वर्ष, 200 वर्षाचा इतिहासच भुलून गेलो. बुद्ध विहारात आलं रे आलं तर 2-4 बुड्डे अड्डे लोक राहायचे आपले, 2-4 बुड्डे अड्ड्या उपासिका, 2-4 बुड्डे अड्डे लोक. धम्म चळवळीला ग्रीप पकडत नाही म्हणून ही भीमा कोरेगावची ही चळवळ सुरू केली. भीमा कोरेगावला म्हणून पायी यात्रा सुरू केली की बाबासाहेबांचे भीमा कोरेगाव हे इतिहास निर्मितीचे प्रेरणास्थान आहे. बाबासाहेबांना सारं जगच बदलण्याचं, जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. हा जग बदलण्याची प्रेरणास्थान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमा कोरेगावचा विजयी स्तंभ हो. सारं जगत बौद्धमय करण्यासाठीची चेतना आमचा पराभवाचा इतिहास आहे. आणि धम्म संस्कृतीचं पतन झालं, आम्ही पराभूत झालो, भिक्षूंची कत्तल केली गेली, 19 मोठ्या मोठ्या विश्वविद्यालयांना जाळून टाकण्यात आलं. मोठी मोठी निगम शहरं होती, ते शहरे जाळून टाकण्यात आले. पिंपळाचे वृक्ष, उसाचा रस टाकून टाकून जाळून टाकण्यात आला होता. भिक्षूंच्या कत्तली झाल्या. भिक्षूंच्या कत्तलीहून सगळ्या 84,000 महास्तूपांमध्ये वेगवेगळ्या मूर्त्या, तिथे बुद्धांच्या मूर्त्याचा नाश करून वेगवेगळ्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना केली गेली. एवढं केलं गेलं आणि ही ब्राह्मणी प्रतिक्रांती या देशात झाली. 1250 वर्ष बुद्धिस्ट राजांनी महाराष्ट्रात राज्य केले. 1250 म्हणजे जुन्या वाकाटक कालीन असोत, सातवाहन कालीन असोत, ही बांधणूक आहे ना, ही बांधणूक बुद्धिस्ट राजांच्या कालखंडातली आहे. तुम्ही कैलाश लेण्यात पहा, औरंगाबाद मधल्या कैलाश लेण्यात जा.
मी माझ्या अनेक प्राध्यापक मंडळींना सोबत्यांना घेऊन कैलास लेण्यामध्ये गेलो. ते प्राध्यापक मंडळी काय म्हणायचे, अहो इकडे कशाला जायचं, हे आहे ना ते ब्राह्मणवाद्यांचं आहे, इकडे नाही जाऊ, तिकडे चला ना जाऊनच तर बघू. म्हणून आम्ही एंट्री केली आणि गेल्याबरोबर 2 हत्ती 2 बाजूला आहेत. ते काळे हत्ती नाही आहेत, पांढरे हत्ती आहेत. लक्षात ठेवा, आपण स्वप्नाच्या गोष्टी ऐकतो ना सिद्धार्थ गौतमाच्या जन्माविषयी. महामायाला स्वप्न पडलं, पांढऱ्या हत्तीचं रूप घेऊन माते मी या शेवटच्या जीवनात मला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे, शेवटचा जन्म ग्रहण करण्याचा माझा विचार आहे, तू माझी माता बनण्यास तयार होशील काय. ते पांढऱ्या हत्तीचं स्वप्न, तो स्तूप आहे तिथे, 2 बाजूला 2 पांढरे हत्ती आहेत. आता एवढी वर्ष झाली तो रंग गेला तरी पहा म्हटलं हळूहळू तो काळे हत्ती नाही आहे, ते पांढरे हत्ती आहे. हे स्तूप आहे म्हटला. आणि त्यात चतुर महाराजिका देवता, यामा देवता, तुषिता देवता, निमांडती देवता, परिनिमित्त वसवती देवता, हा 6 प्रकारच्या देवता लोकांचे वर्णन आहे तिथे. माराचं चित्र, बाहुंग सहसंग अभिनिमित्तंग सायु, माराचं चित्र तिथे आहे बरं कैलास लेण्यामध्ये. अकनिष्ठका देवतांपासून महाब्रह्म पारिसज्जा देवतांपासून अकनिष्ठका, हे 16 प्रकारचे रूप ब्रह्म लोकांचं दर्शन आहे तिथे. अजूनही ते कैलास लेणं म्हणतात. ते महादेव नावाच्या अर्हत भिक्षूंच्या पुढाकारात ती रचना. अर्हत किल्ला तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन बघा. त्र्यंबकेश्वरला तिथे 3 ब्रह्मा विष्णू महेश दिसतात. ब्रह्म सारी सज्जा, ब्रह्म पुरोहिता, महाब्रह्म आहेत ते. त्र्यंबक हे बकब्रह्म आहेत. तिथे जे अर्हर किल्ला म्हणतात ना, तिथे 9 कुंड आहेत भिक्षूचे. मी जाऊन आलो ना, पुरातत्व खात्यांना रिपोर्ट दिली की हे जे हरहर किल्ला म्हणतात ना, हा अर्हत किल्ला आहे. आणि तिथे मोठे मोठे हे तुकडे तुकडे विटांचे खंडर दिसले. ते अरहंत त्या ठिकाणी राहतात ना, अरहंत राहत होते. 9 मोठे मोठे कुंड आहेत, ते अरहंतांचे आहेत. असं कप्पीत पकडून जावं लागतं. तो हरहर किल्ला म्हणतात, तुम्ही सर्च करा तुम्हाला दिसतो. तो अरहंत किल्ला आहे. अरहंत तिथे जे महादेव कोळी नावाचे हे सगळे आदिवासी लोक राहतात. तर महादेव आदिवासी कोळ्यांना विचारतो, तुम्हाला माहिती आहे का याविषयी काही? काय नाही. पहा त्यांनी सुरक्षित तरी करून ठेवला बघा. महादेव कोळी बघा, कोळी. तर महादेव नावाचा अर्हत भिक्षू त्या ठिकाणी देखील हा या भागात राहायचा, हा परिसर असायचा संपूर्ण. त्यामुळे महादेव नावाचा हा अर्हत भिक्षू होता. म्हणून लोक पांढऱ्या कपड्याला त्याला हळद रंगवून पिवळा करायचे, खाऱ्या घ्यायचे, त्याच्यात काजू, खुरमानी, बदामा, सुपारी, लवंग, इलायची घेऊन जायचे त्यांच्यासाठी दान द्यायला. हे महादेवाची यात्रा सगळी आमचीच यात्रा होती. आमचे सगळे हे गोड लोक त्यांनी अजूनही जोपासून ठेवलेले आहे. रायता जंगो हे सगळे पालीतले शब्द आहेत, मूळ पाली शब्द आहेत. ही संपूर्ण गोंडी लिपी ही मूळची पाली प्राकृत लिपी आहे. ज्यामुळे हे वैभव ज्यावेळेला आम्ही मोतीराव कंगाले यांच्या सोबत आम्ही तिकडे गेलो होतो, एक एक वर्णन त्यावेळेला मूल्यांकन अनेक प्राध्यापक मंडळी होती. त्यावेळेला हे टिले समजायचे. हे टिले म्हणजे कोणागमन, ककुसंद, काश्यप बुद्धांचे स्तूप आहेत. मोठी मोठी रचना. तिथे संडासची देखील व्यवस्था आहे. संडास वेगवेगळ्या रूम बांधलेल्या होत्या ना, त्यामुळे आपल्याला वाटतं सिद्धार्थ गौतमाच्या अगोदरच्या कालखंडात. पण ते बुद्धात 7 बाई 12 कुट्या बघितल्या मी. मोजण्याचं प्रमाण आहे ते भिक्षूच्या कुटीचं प्रमाण आहे. 7 फूट रुंद आणि 12 फूट लांब हे भिक्षूच्या कुटीचं प्रमाण आहे. ते भूतकाळातले जेवढे सम्यक समृद्ध होऊन गेले ना, वर्तमानातले व भविष्य काळातले जेवढे सम्यक समृद्ध होतील, त्या सगळ्याच बुद्धांच्या कालखंडात भिक्षूंच्या कुटींचं प्रमाण 7 बाय 12 असतं. हा उल्लेख मोठा, हा साधार मिळालेला आहे. त्यामुळे हे मोहेंजोदडो आणि हरप्पा हे संदैव संस्कृतीचे हे वैभव आहे. संदैव संस्कृती, सिंधू म्हणजे सागर, संदैव संस्कृतीचं ज्यामध्ये या बुद्धांच्या संपूर्ण संस्कृतीचा हा पाडा दिसतो, आपल्याला आधार दिसतो. पण बामणांचं सांगणं आणि तुमचं आमचं ऐकणं असं झालं. त्यामुळे त्यांनी वैदिक हा शब्द आमच्या बोकांडीत मारलाय. ब्राह्मणी धर्माचं नामकरण. पुढे त्यांनी ज्या वेळेला मुस्लिम राजवट आली, इराणला पर्शिया म्हणतात.
इराणची पर्शियन भाषा आहे आणि इराणियन लोकांनी मुस्लिम राज्यकर्त्यांनी या देशाला जेव्हा हिंदुस्तान नाव दिलं, हिंदुस्तान, हिंदू हा शब्द नंतर आला, मोगलांनी आक्रमण केल्यानंतर. हिंदू हा शब्द संस्कृत मध्ये नाहीये, मराठीमध्ये नाहीये, इथल्या कुठल्याच भाषामध्ये नाहीये. हिंदू हा शब्द ब्राह्मणांनी घेतला. ब्राह्मणी धर्माचं, ब्राह्मणी शब्दाचं नामकरणच त्यांनी हिंदू असं, कारण सगळे दोज आर टोटली हिंदूज, हिंदूज असं म्हणायला लागले. हिंदू हा शब्द पर्शियन शब्द आहे. या शब्दाचा अर्थ गुलाम, काळा, दास, चोर, लुच्या, लफंगा असा अर्थ आहे. पुढे ब्राह्मणवाद्यांनी हा शब्द स्वीकारला आणि ब्राह्मणी धर्माचं नामकरण हिंदू धर्म असं केलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून जगणार नाही आणि मरणार नाही, दास म्हणून जगणार नाही, मरणार नाही. आणि त्यांनी त्यांची भीम प्रतिज्ञा केली. 21 वर्षानंतर दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतर केले, धम्मक्रांती घडवली. या सगळ्या सोहळ्यांमध्ये बाबासाहेबांच्या इतिहास दर्शनामध्ये हा सगळाच ब्राह्मणेतर समाज एकेकाळचा बुद्धिस्ट समाज होता. 1250 वर्ष या ठिकाणी बुद्धिस्ट राजे लोक महाराष्ट्रात होऊन गेले. महाराष्ट्र हे पूर्वीचं नाव पाली भाषेतलं नाव आहे, त्यामुळं हा मोठा इतिहासच आपण विसरून गेलो. म्हणून इतिहास जे विसरतात ते इतिहास काय निर्माण करू शकणार आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब, जागृतीचा विस्तव तुम्ही कधी विझू देऊ नका. या जयंती उत्सवाच्या सोहळ्यावर आपण बाबासाहेबांच्या ज्या ज्या धारणा आहेत, समजाविषयी बाबासाहेबांची जी समज आहे, कुठल्याही विषयासंबंधी, वस्तू संबंधी, स्थिती संबंधी, व्यक्ती संबंधी, तर 390 प्रकारच्या स्वभावाची आपण माणसं आहोत. जगातली ही सर्वोत्तम राज्यघटना समजली जाते, सर्वोत्तम राज्यघटना. 395 कलम का आपण सर्व लोक, ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, ईसाई असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत की ब्राह्मणेतर असोत, सगळे लोक रागदमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, रागरंजित, द्वेषदूषित, मोहमुळीत होऊन कायावाच्या मनेने आपण काम करतोय. आपल्याला शुद्ध चित्ताने कर्म करता येत नाही. म्हणून आपल्या घरात भांडीकुंडी वाजतात. 2 व्यक्ती एक नाही आहेत. आम्ही भिक्षू तरी एक आहोत का? नाही आहोत. पण ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे, तुम्ही आम्ही काय केलं नाही, म्हणून तुमच्या आमच्यातला हा राग, द्वेष, मोह काही संपला नाही. जेव्हा हा बोधी ज्ञानाचा अभ्यास करू, जेव्हा आर्य सत्याचा साक्षात्कार करू, तेव्हा माणूस म्हणून घडवणूक होईल. नाहीतर नाही. तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो असलो तरी आपल्याला एका व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीला, माणसाला माणसासारखं जगता येत नाही, वागता येत नाही. आपण म्हणून आपल्या तेरी नेरीवर उठतो, माझंच खरं म्हणतो. बाबा तुमचं नाही खरं. बुद्धांनी हे 390 प्रकारच्या स्वभावाचे प्राणी असतात. आणि जेव्हा हा स्वभाव कसा बदलतो, श्रद्धामूलक स्वभाव, जो नेहमी वीत रागी, वीत द्वेषी, वीत मोही होऊन आपल्याला कर्म करता आली पाहिजे. शुद्ध चित्ताने कर्म केलं तर शुद्ध परिणाम येईल. तुम्ही आम्ही शुद्ध चित्ताने कर्म करत नाही, कुणी असू दे. शुद्ध चित्ताने कर्म कोणाला करत? ज्यांनी या तेणे मुक्ती चारी साधी येल्या. पहिली जरी पायरी ज्यांनी प्राप्त केली असेल, तो व्यक्ती एका माणसाशी दुसऱ्या माणसासारखाच वागेल. आपलीही हानी होणार नाही, इतरांचीही हानी होणार नाही. आपलाही लाभ होईल, इतरांचाही लाभ होईल, अशीच कर्म करेल. त्या माणसाचा हा आमूलाग्र बदल झालेला असेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म म्हणजे क्रांती हा शब्द प्रसवला. इतर दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीला या शब्दाची ठेवण करण्यामध्ये यशस्वीता गाठता आली नाही.
बुद्धाचा धम्म म्हणजेच क्रांती, रिव्होल्युशन, आमूलाग्र बदल. माणूस घडवला गेला. बोधी ज्ञानातनच माणूस घडवला जातो. जगात दुसरं कुठलंही तत्वज्ञान नाही, काही नाही. या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली. म्हणून जगाला मजबूर करून टाकलं बाबासाहेबांनी. मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणतात की नाही. केवळ गांधीच मजबूर नाही, सगळेच मजबूर झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून त्या तिरंग्यावर चौथा रंग कोरला निळा. 24 आऱ्याचं धम्मचक्र कोरलं. बरं कोणीतरी विरोध केला होता का. तुमची संसद आंधळी लंगडी बैरी, तिला मारला लखवा, ती झाली मुखी. काँग्रेसच्या सगळ्या सरदारांनी 25 वर्ष स्वातंत्र्याला झाली तर रौप्य महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा केलाय, तरी या धम्मचक्राविषयी चर्चा नाही. राष्ट्रभोवती राष्ट्रपती भवनावर धम्मचक्र प्रवर्तन आहे लिहिलाय, त्यावर चर्चा नाही. राष्ट्रपतीच्या भवनामध्ये भगवान बुद्धांचीच मूर्ती का ठेवली त्याच्यावरही चर्चा नाही. या देशाची राजमुद्रा 4 सिंहाची राजमुद्री, भारतीय बांधवांनो पायरेगडे सिंहाची पिलं कशी मारती उड्या, ही 4 सिंहाची जी राजमुद्रा जी ठेवली आहे त्याच्याविषयी चर्चा नाही. 50 वर्ष झाली काँग्रेसवाल्यांनी सुवर्ण महोत्सव साजरा केला स्वातंत्र्याचा, तरी चर्चा नाही, तरी मुके बनले. बरं झालं मधल्या कालखंडात एक प्रगतिशील चांगल्या विचारांचा माणूस सत्तेवर आला, काँग्रेसला तोडताड करून, व्हीपी सिंग नावाचा. त्याच्या मनात आलं भारतरत्न द्यायचं बाबासाहेबांना. बाबासाहेबांचं जे लिखाण कमीत कमी ते पटलावर आणायचं, मंडल आयोगाला लागू करायचं, ते त्याच्या मनात आलं. जाती निहाय जनगणना व्हावी ते त्याच्या मनात येत होत, बाकीच्यांच्या नाही आलं. कदाचित तो व्हीपी सिंग झाला नसता, व्हीपी सिंग जर झाला नसता तर काँग्रेसवाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिलं असतं याची शक्यताच नाही. त्यांनी मंडल कमिशन लागू केलं असतं याचीही शक्यता नाही. त्यांनी 337, 38, 39 जे 40, 41 आणि 42 यावर अंमल केला असता यावरही खरं नाही. त्यामुळं आजपर्यंत आजही काय काँग्रेसवाल्यांकडून ही अपेक्षा केली जाऊ शकते काय, काँग्रेसचे जळतं घर, जो या घरात जाईल तो जळून खाक होईल. म्हणून बाबासाहेबांनी स्वतंत्र रिपब्लिकन पक्ष हा निर्माण केला, शेड्यूल कास्ट फेडरेशन. बाबासाहेब गेले, नंतर गेले. बाबासाहेबांची जे कार्यकर्ते होते त्यांची जबाबदारी होती हा रथ पुढे नेण्याची. आज या घडीला सुप्रीम कोर्टाच्या न्यायालय सरन्यायाधीशामध्ये फक्त उमटलं की बाबासाहेबांचा पुतळा सुप्रीम कोर्टामध्ये का नसावा. कोणी बिमार पडले, कोणी मरून गेले, बाबासाहेब आंबेडकरांवरती एकट्यावरच केवढी मोठी जबाबदारी आली आणि एकट्याने ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार पाडली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुप्रीम कोर्टाच्या आवारात असावा. बरं कोणीतरी विरोध केला का. कोण विरोध करणार नाही चालाल. बरं कोणात हिंमत तरी आहे का. बरं बीजेपी वाल्यांमध्ये तरी हिंमत आहे का. कोणाच नाही आहे. पहा माणूस म्हणजे घटना कितीही चांगली असली, राबवणारे लोक जर लायक नसले तर. घटना आहे चांगली, राबवणारा माणूस चंद्रचूडासारखा माणूस पाहिजे. नाहीतर सगळी जेवढे जेवढे हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहे हे सगळे आधारस्तंभ शेंडीवाल्यांच्या हातात आहेत. हे तुमचे युट्यूब आता सगळे बंदच पडणार आहेत, पाहूनच बघा. आता हे काँग्रेस पार्टी काय, कुठल्याही सगळे राजकीय दल खतम होणार आहेत आणि केवळ एकच पार्टी राज्य करणार आहे. ही निवडणुका ईव्हीएम जर झाली
तर एकछत्री हुकुमशाही या देशात येणार आहे. काँग्रेसवाल्यांमध्ये त्यांच्या ढिमण्यात दम नाही आहे. 147 खासदार बळकट केले असते, लोकांमध्ये उतरले असते ना, तेव्हा सरकार कोसळलं असतं. काँग्रेसवाल्यांमध्ये दम नाही, तेव्हा ते ही हटवा मागणी केली असती ना, तेव्हा ते सरकारला निर्णय घ्यावा लागला असता. अरे तुम्ही आता तेलंगणातून निवडून आले ना, तुम्ही कर्नाटकातून निवडून आले, तुम्हाला काय अधिकार. म्हणून बघा, हे इलेक्शन जर होईल ते दक्षिणेमध्ये जास्तीत जास्त काँग्रेसवाले निवडून येतील, क्षेत्रीय पार्ट्यावाले निवडून येतील. पहा संदेह गेला की नाही. आणि उत्तर प्रांतात सारीची जी घोळ आहे ना, उत्तर प्रांतात, म्हणून या मागच्या तीनही राज्यांमधला निकाल, राजस्थान असो, छत्तीसगड असो की मध्य प्रदेश असो, यामध्ये काउंटिंग केली ना तर अतिरिक्त मतदानाची संख्या 1 लाखाच्या वरती आहे. अतिरिक्त मतदान हीच केस जर आता सुप्रीम कोर्टाजवळ गेली तर 3चे सरकार गडगडू शकतात. या एका मुद्द्यावर 3चे सरकार गडगडू शकतात. पण जायला हवं, हळूहळू सगळ्या गोष्टी पटलावर येत आहेत. त्यामुळं परत एकदा आवाहन करतो की या देशाला हे संविधान, राज्य अंतर्गत स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद निर्माण करून घटनेच्या 21व्या कलमाप्रमाणे स्वस्त धान्य सरकारी दुकानातून रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्याच्या संपूर्ण गरजाची पूर्तता नाही करता येणार. तर जे कोणी राज्य अस्तित्वात आलं, सगळ्या जमिनींचं, सगळ्या कारखान्यांचं जेव्हा राष्ट्रीयकरण करू, सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यांची सगळी परिपूर्ती करू, तर समतामूलक जीवन पद्धती निर्माण करता येईल. अशा रीतीने हे राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाहीमध्ये, आर्थिक लोकशाहीमध्ये, सांस्कृतिक लोकशाही, अजूनही कुळकर्ण्याची पोरगी तिवारीला जमत नाही. तिवारीची पोरगी आपल्यामध्ये इकडे ब्राह्मण आहेत तर समाजामध्ये तरी होऊन जाईल सोयरिका, पण ब्राह्मणांच्या मध्ये नाही सोयरिका होत. अजूनही कुळकर्ण्याची पोरगी तिवारीला जमत नाही, तिवारीची पोरगी कुळकर्ण्याला जमत नाही, अजूनही नाही होत लग्न. एवढी वर्ष झाली तरी एवढी ही महिलांना अजिबात स्थान देत नाही. या शेंडीवाल्या जानूवाल्या सरकारांनी 75वा हा कोणता महोत्सव, अमृत महोत्सव, पहा अमृत कसं पाजलं माहिती. अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा जाहीर केला, साजरा केला, आणि त्या आमच्या मणिपूरच्या आदिवासी माता भगिनींचं नागडी करून त्यांची भिंड काढून हा अमृत महोत्सव लाजा वाटत नाही. त्या जगात लोक आहेत की नाही असं वाटायला लागतं. अरे दिवसा ढवळ्या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार आमच्या या आदिवासी भगिनींची, माता भगिनींची उघड्यावर अशी कशी भिंड काढली गेली, आणि अशा रीतीने तुम्ही अमृत महोत्सव साजरा केला गेला. हा देश आहे की कचरा आहे, की तुम्ही माणसं आहेत की कंस आहेत. बरं झालं माझ्या अंगावर चिवर आहे आता, नाहीतर काही खरंच नाही. मी तर पेटलोच असतो, तुम्ही तर शांत आहात आता काय. म्हणून हा बाबासाहेबांचा हा वारसा, बाबासाहेबांच्या वारसदारांनो, समाज तुम्हाला बदलायचा आहे. शोषण विरहित, दुःख विरहित हा समाज निर्माण करायचा होता बाबासाहेबांना. म्हणून त्यांनी या पीपल्स एज्युकेशन सोसायटी वाल्यांना काम दिलं होतं. तुम्ही बालवाडी पासून, अंगणवाडी पासून तर विद्यापीठ बनवण्यापर्यंत तुम्ही तुमच्याकडे ही कामं दिली. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संघटनेला तुम्ही धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठीची जबाबदारी. समता सैनिक दलाला हे कवच आहे, सुरक्षा आहे. या धम्म संस्कृतीचं जतन मुळापासूनच करता यावं, तिची सुरक्षा करता यावी धम्माच्या आधारावर, सांस्कृतिक धोरणाच्या आधारावर. त्यासाठी
हे समता सैनिक दल उभं केलं आणि द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यासाठी के सत्ताधारी म्हणून या सगळ्या जमिनींचं सगळ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण करून सगळ्यांनाच अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या गरजांचे भौतिक जीवन सजवणं आणि आध्यात्मिक जीवन सजवण्यासाठीच हे ज्ञान त्यांचं वितरण करण्यासाठी तशी सुविधा उत्पन्न करावी। ती सुविधा म्हणजे विपश्यनेचे केंद्र आहेत। ठिकठिकाणी तालुक्याच्या पातळीवर असा माणूस निर्माण करणार। जेव्हा तुम्ही आर्य सत्याचा साक्षात्कार कराल ना तेव्हा तुम्ही माणूस म्हणून घडाल। कॉम्रेड शरद पाटलांसारखा माणूस पारंपरिक मार्क्सवाद्यांशी फारकत घेऊन दी स्लेव्हरी ऑफ दासशूद्रांची गुलामगिरी या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली। पण त्याला अब्राह्मणी साहित्याचं सौंदर्य शास्त्र अधोरेखित केलेलं असलं तरी मात्र या 24 कड्यांना समजवता आलं नाही। म्हणून मी या संसदेत जाईल म्हणतो मागच्या द्वाराने, खासदार म्हणून नाही। तर खासदारांचं शिबिर घेण्यासाठी 10 दिवसात राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या खासदारांचं शिबिर घेण्यासाठी या 24 कड्यांचा अर्थ समजावून देण्यासाठी मी जर गेलो तर पहिल्यांदा मोहन मामाला, देवेंद्र फडणवीसांना, नितीन गडकऱ्यांना, नरेंद्र मोदींना तिकडे काळ्या पाण्यावर पाठवून देऊ। जेवढं प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे, खाजगीकरण केलेलं आहे, पुन्हा सार्वजनिक करून देऊ आणि सगळ्या जमिनींचं सगळ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण करून सगळ्याच लोकांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य हे शासनाची जबाबदारी। भौतिक जीवन सजवणं। कोणी गरीब राहणार नाही, कोणी अमीर राहणार नाही, सगळे मध्यम वर्गीयासारखे जीवन जगण्यात दिसते सगळेच। खोब्रागडीचे कसं आहे आता मध्यमवर्गीय जीवन आहे तर असे सगळे दिसतील। सगळ्यांचे हा मजूर आहे की हा इंजिनियर आहे ओळखता येणार नाही, हा वकील आहे की जज आहे की हा मजूर आहे ओळखता येणार नाही। ही अशी स्थिती 22वी सदी म्हणतो आपण। आता 23व्या सदीत पदार्पण केले तरी आपली उद्देशपूर्ती करण्यासाठी ज्या तात्विक धोरणांचा अभ्यास करावा लागतो, स्टेट सोशलिझम, ज्या 14 वर्षाच्या संभूबायांनी राज्य चालवायचं कसं, सिद्धार्थ गौतमांनी पूर्वजीवनात जेव्हा चक्रवर्ती सम्राट होते त्यांचं नाव महासुदर्शन असं होतं। महासुदर्शन राजा, तेव्हा राजाला राज्य करायचं कसं होतं, जे बुद्धत्व प्राप्त करणारे महापुरुष असतात त्यांना समजतं। तुम्हाला नाही समजत, तुम्हाला तेवढी बुद्धी नाहीये। सगळ्यात बुद्धीत उच्चांक असणारा कोण युग पुरुष असेल त्याचं नाव आहे बुद्ध। आणि त्यांच्या अंगावर अशी 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं दिसतात। हे निळे निळे घुंगरू बाल होते ना आकाशाच्या रंगासारखे, मलाही विश्वास नव्हता बरं असे असतील का केस। भगवान आकाशात म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेचा झेंडा निळा दिला। निळे झेंडे के तले, निळे आकाश के तले झेंडा। जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे चक्रवर्ती सम्राट होणार आहेत, मला माहिती आहे चक्रवर्ती सम्राट होणार। आता बाबासाहेब मेल्यानंतर ते काय गेले असं वाटतंय? या जीवनातलं शरीर गेलं पण पुन्हा जन्म होता, त्यांचा पुन्हा जन्म होईल काय तर नाही। त्यांचा पुन्हा जन्म होणं म्हणजे त्यांच्यासारखे हुबेहूब पुन्हा निर्माण होणं असं कधी होत नाही। त्यांच्या शरीराला जाळलं, चंदनाच्या लाकडाने जाळलं 7 डिसेंबरला। अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं हे झालं शरीर, वेगवेगळ्या धातूंमध्ये विलीनीकरण झालं। मनाला नाही जाळलं ना, हे मन यामध्ये तृष्णा आहेत। पहा जन्म कसा होतो। तुमच्या वैज्ञानिकाला माझ्यासमोर घेऊन या, म्हणजे वैज्ञानिक हारतो की मी हारतो आता समजून जाईल। धार्मिक विवेचन, माणसाचा जन्म होतो कसा,
मनुष्य जन्म ग्रहण करण्यासाठी काय करावं लागतं? जरी तुमचा आमचा मनुष्य म्हणून जन्म झाला तरी मनुष्य जन्माचं मूळ तुम्हाला कळलेलं आहे का? नाही. तथागत काय म्हणतात? मनुष्य जन्म ग्रहण करण्यासाठी पहिल्यांदा हे चित्त प्रधान असतं. कुशल विपाक उपेक्षा सहगत संतिरण चित्त, हे चित्त उत्पन्न व्हावं लागतं. आता चित्ताचं नाव आहे कुशल विपाक उपेक्षा सहगत संतिरण चित्त, नाव आहे. आता एक एक शब्द समजावून देण्यासाठी पुन्हा 10-10 मिनिटं. या चित्ताचं हे जागरूकपणे, सोप्यात सोपं जागरूकपणे आपण आपली काया त्यागली तरच आपल्याला जागरूकपणे जन्म ग्रहण करता येतो. ही जी प्रक्रिया आहे याला कुशल विपाक उपेक्षा सहगत संतिरण चित्त म्हणतात. हे जर चित्त उत्पन्न झालं तरच आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. हे भगवान बुद्धांचं सांगणं. या जीवसृष्टी संबंधी वेगवेगळ्या वैज्ञानिकांचे वेगवेगळे समज आहेत. ते बुद्धीच्या आधारावर, चिंतनाच्या आधारावरचे उल्लेख आहेत. आपल्याला डार्विनचा उत्क्रांतीवाद आपण वाचन करतो. डार्विनला त्या पाण्यामध्ये एकपेशीय प्राणी दिसला. एकपेशीय प्राणी, अमिबा त्याचं नाव. पाण्यामधून ही जीवसृष्टी उत्पन्न झाली. तुम्ही मान्य करायला लागले की नाही? मानताय की नाही? मानता? पाण्यामधून तुमची उत्पत्ती झाली का? की तुमच्या आईवडिलांनी दिलं? तर आईवडिलांनी दिला ना. प्राणी कुठलेही असो, हा प्राण्यांचं जो शरीर आहे, शरीर हे शरीर अग्नी वायू जल पृथ्वी पंचधातूंनी बनलेलं असतं म्हणतो आपण. ऐकलं? अग्नी वायू जल पृथ्वी आणि आकाश. भगवान बुद्धांनी या आकाश धातूला महत्व दिलेलं आहे. आकाश धातूला महत्व, कारण 2 अठ्ठकलापांमधील पोकळी म्हणजे आकाश धातू. आपण वैज्ञानिक युगात आहोत. मेल्यानंतर जाळलं किंवा गाळलं तरी ही एनर्जी संपत नाही. E = mc स्क्वेअर. ही ऊर्जा संपत नाही, ती बदलते, तिचं रूप बदलते, ती संपत नाही. हे चित्ताची ऊर्जा असेल ना. चित्त काय करतं? ज्या चित्तामध्ये तृष्णा असतात, भवतृष्णा, जन्म ग्रहण करणाऱ्या तृष्णांना भवतृष्णा म्हणतात. पत्थर के लकील वाले, दगडाच्या रेषेसारख्या या भवतृष्णांचा हा गाठी असतात. ज्या भवतृष्णांमुळे आपला परत परत जन्म होतो. ज्यांच्या कामतृष्णा 500, भवतृष्णा 500 आणि विभवतृष्णा 500 या 1500 प्रकारच्या तृष्णांचा मुळासकट नायनाट झाला, त्याचा पुन्हा जन्म होत नाही. सम्यक संबुद्ध, पच्चेक बुद्ध आणि ज्यांनी अर्हत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला सावक बुद्ध म्हणतात. 3 प्रकारचे बुद्ध असतात. सम्यक संबुद्ध, पच्चेक बुद्ध आणि सावक बुद्ध. सम्यक संबुद्ध कोणाला म्हणायचं? ज्यांनी आपले 30ही पारमितांचे घडे परिपूर्ण केले. 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्थ पारमिता, या 30ही पारमितांचे घडे परिपूर्ण केले तर ही 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं त्यांच्या शरीरावर उमटतात. जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त करतील ते स्वप्रयत्नांनी बोधी ज्ञानाचं अनुसंधान करतात. ही बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे, म्हणून संबोधी ज्ञान म्हटलं जातं. संबोधी ज्ञान हे बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या सम्यक संबुद्धांनाच अनुसंधान करता येतं, दुसऱ्या व्यक्तीला नाही. म्हणून कोणत्या कोणत्या बोधिसत्वांना 30ही पारमितांचे डोंगर रचताना 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्थ पारमिता, या 30ही पारमितांचा डोंगर रचताना 4 असंख्येय 1,00,000 कल्प किंवा 8 असंख्येय 1,00,000 कल्प किंवा 12 असंख्येय 1,00,000 कल्प किंवा 16 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जन्मातनं जावं लागतं. तेव्हा कुठे ती 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन त्यांच्या शरीरावर प्रकट होतात. सिद्धार्थ गौतमाला तापस सुमेधापासून जे बोधिसत्वाचं जीवन प्रारंभ झालं तर ते सिद्धार्थ गौतमापर्यंत
4 असंख्येय 1 लाख कल्प एवढ्या जीवनातनं जावं लागलं. 1 कल्प म्हणजे 1 योजन लांब, 1 योजन रुंद आणि 1 योजन खोल एवढा खड्डा करायचा. 20 किलोमीटर लांब, 20 किलोमीटर रुंद आणि 20 किलोमीटर खोल. येथून तर चिमूर पर्यंत, सोनेगाव पर्यंत लंबा, रुंद आणि तेवढाच खोल एवढा खड्डा करायचा. आणि त्याच्यात राई टाकायची, सरसो टाकायची. सरसो टाकल्यावर शीग मारायची पक्की. शीग मारल्यावर 1 दाना बाजूला काढायचा. 100 वर्ष होऊ द्यायची. नंतर दुसरा दाना बाजूला काढायचा. पुन्हा 100 वर्ष होऊ द्यायची. तिसरा दाना काढायचा. जेव्हा 100 वर्षाच्या अंतरावर 1 दाना काढून जेव्हा खड्डा खाली होईल तेव्हा 1 कल्प मोजायचे. 4 असंख्येय 1 लाख कल्प. 1 असंख्येय म्हणजे 1 या आकड्यावर 140 शून्य. 4 असंख्येय म्हणजे 4 या आकड्यावर 140 शून्य. कसं गणित करा. तुमची एवढीशी बुद्धी काय करेल? एवढ्या बुद्धीने काय जमतं का त्याला? 4 असंख्येय 1 लाख कल्प एवढ्या जीवनातनं यात्रा करत करत जावी लागली सिद्धार्थ गौतमाला. तेव्हा 30 पारमितांचा स्वप्रयत्नाने, म्हणून ते स्वयंगुरु असतात, त्यांचे कुणी गुरु नाही. ते स्वप्रयत्नाने या बोधी ज्ञानाचा आविष्कार करतात, अनुसंधान करतात, बुद्धत्व प्राप्त करतात. संबोधी ज्ञान धारण करून महाकारुणिको नातो हिताय सब पाणी नाही पुरेत्वा पारणी शब्दा पत्तो संबोधी उत्तम. हे उत्तम प्रकारची संबोधी त्यांनी 30 पारमितांचा डोंगर रचून प्राप्त केलेली आहे, बुद्धत्व प्राप्त. म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या 3ही कालखंडांची परिपूर्ण परिशुद्ध जाणकारी. असं एकही विषय नाही की ज्या विषयाची जाण त्यांना असत नाही. म्हणून त्यांना संपूर्ण ज्ञानी म्हणतो. सगळं त्यांच्या विषयात कोणताही विषय सुटत नाही, भूत, वर्तमान आणि भविष्य कालखंडातला नाही. म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध. त्यांचा पुनर्जन्म नाही, कारण त्यांनी कामतृष्णा 500, भवतृष्णा 500, विभवतृष्णा 500 या 1500ही तृष्णांचा त्यांनी मुळासकट नायनाट केलेला असतो. म्हणून त्यांचा पुनर्जन्म नाही. जे पच्चेक बुद्ध आहेत, 10 पारमिता आणि 10 परमत्त पारमिता, 20 पारमितांचा डोंगर ते रचतात. तेव्हा त्यांचे 20 पारमिता, त्यांच्या या पारमितांचा संग्रह केल्यानंतर त्यांचे ही लक्षणं उमटतात. तेही स्वयंबुद्धच असतात. पण त्या सम्यक संबुद्धांच्या कालखंडात जनमानस सबल नसतं, दुर्बल असतं. दुर्लभ धम्म श्रवण, ते धम्म श्रवणच करू शकत नाही, ते धारण करणं किती दूर राहिलं. म्हणजे स्थूल बुद्धीचे लोक, तुम्ही स्थूल बुद्धीचे लोक, तुम्हाला काय कळेल? पच्चेक बुद्ध त्या कालखंडात होतात, लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पण लोक ऐकत नाही, मानस नसतं. म्हणून त्यांना पच्चेक बुद्ध म्हणतात, प्रत्येक बुद्ध म्हणतात. त्यांचं काही कामतृष्णा 500, भवतृष्णा 500 आणि विभवतृष्णा 500, 1500 प्रकारच्या तृष्णांचा त्यांनी देखील मुळासकट नायनाट केलेला असतो. म्हणून त्यांचा पुनर्जन्म नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे, अर्हत भिक्षू असतो, त्यांना सावक बुद्ध म्हटलं जातं, शावक बुद्ध म्हटलं जातं. त्यांनी कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा 500, 1500 कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा 1500 प्रकारच्या तृष्णांचा मुळासकट त्यांनी नायनाट केलेला असतो. म्हणून त्यांना सावक बुद्ध, ते स्वयंबुद्ध नसतात. बुद्धांच्या ज्ञान, जे बोधी ज्ञान ते धारण करून ते अर्हत्व प्राप्त करतात. त्या अर्हत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्ती सावक बुद्ध. या 3 सत्वांचा पुनर्जन्म होणार नाही. मला काल विचारलं, भंते कुठे मऊला येत असत ते भंते, आता बाबासाहेब गेले, तुम्ही म्हणताय बाबासाहेब मरण पावल्यानंतर त्यांची शरीराची 10 क्रिया झाल्यानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये जन्म घेतलाय आणि त्यांचं नाव सुदर्शन असं आहे, असं तुम्ही सांगताय. तर तुम्हाला काय माहिती? म्हणून मला नाही माहिती बाबा, मला नाही माहिती. कुणाला माहिती आहे? हे ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्यांना माहिती असते. बांगलादेशात 10वा वर्षावास करताना ही छडी आहे ना, ही छडी त्यांनी दिली त्या अरहंत भिक्षूंच्या सहवासात मला राहता आलं. 3 महिने वर्षावासात, 3 महिन्याच्या वर्षावासात या काही गोष्टी शिकायला मिळाल्या.
बाबासाहेबांच्या विषयी विचारलं, बाबासाहेब हे श्रीलंकेचे लोक असं म्हणतात, बाबासाहेब मरण पावल्यानंतर त्यांनी त्यांचा जन्म तुषिता देवता लोकांमध्ये घेतला आणि त्यांचं नाव सुदर्शन आहे, हे खरं आहे का हो? मला काय माहिती. आपण कव्हरेजच्या बाहेर आहोत. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या, त्यांना हे कळतं. आपण कव्हरेजच्या बाहेर असल्यामुळं फोन नंबर देऊ काय बाबासाहेबांचा? करून पाहताय फोन? लागेल? कव्हरेजच्या बाहेर जातील. आपण सगळे कव्हरेजच्या बाहेर. आपलं टावर तेवढं नाही आहे. हे नकली टावर आहे. शेंडीला गाठ बांधलं तर ते नकली टावर आहे. ते हातावरच्या रेषा पाहतात, हे नकली टावर आहे. हे नकली ब्राह्मण आहे. असली ब्राह्मण कोण? न जच्चो होती ब्राह्मणो कम्मुनो होती ब्राह्मण. जन्मानं कुणी ब्राह्मण होत नाही, तो कर्माने ब्राह्मण. करुणा, मुदिता, मैत्री आणि उपेक्षा या 4ही ब्रह्मविहारामध्ये, धम्मविहारामध्ये रमण करणारी, मुक्तीच्या 4ही अवस्था प्राप्त करणारी व्यक्ती, तिला मी ब्राह्मण म्हणतो. ब्रह्म आणि धम्म एकच शब्द आहे. धम्म म्हणजे नियम, ब्रह्म म्हणजे नियम. निसर्गाच्या नियमाला धम्म असं म्हणतात. मूळ पाली शब्द आहे. धर्म बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो. धर्म शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो, तो सत्य असतो. 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार करून, हा धम्म धारण करून शोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त केलं जातं. ज्ञानोबा माऊलीच्या घरी हे सगळं कथन, या पायऱ्या सांगितल्यानंतर मरकटला तिथे सेंटर आहे, विपश्यना सेंटर. तिथे त्यांना शिबिर करायला पाठवले. लांब लांब शिबिर केल्यानंतर काही प्रश्न पडले ना, वारकरी लोक मला पुन्हा पुन्हा विचारतात, बनते हे कसं हो? ती एक पिशे समाजाची शांताबाई पिशे नावाची ही आई साताऱ्याची, ती तर ते येडीच झाली. ओ बनते माऊली, त्याची ते 108 महिन्यांची माळा माझ्या जवळ आली होती बरं का. तिला शिबिराला पाठवलं, तिनं आपल्या पतीला पाठवलं, पोराला पाठवलं, सुनांना पाठवलं. आता घरी ना ज्ञानबा तुकाराम बोळख्याचं काय काम ते बंदच करून टाकलं त्यांनी. आता घरी काय म्हणतात माहिती आहे? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. म्हणून तुम्हाला 20 वर्ष मरू नका असं म्हणतो. 20 वर्ष मरू नका. 20 वर्ष तुम्ही जगलात, मी तर काय मरणार नाही 20 वर्ष. पंढरपूरला त्या निरंजन, त्या चंद्रभागा नदीच्या काठावर मोठा सोहळा होईल, वारकऱ्यांच्या धर्मांतराचा सोहळा. हे सगळे मराठी लोक, कुणबी लोक, सगळा ब्राह्मणेतर समाज, हा वारकरी संप्रदाय, भागवती संप्रदाय 20 वर्षानंतर पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावर भंते ज्ञान ज्योती यांच्या उपस्थितीत हा समारंभाचा सोहळा पार पडणार आहे. म्हणून तुम्ही मरू नका. आता मी तर मरणार नाही. हा वारसा, हा सारा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त समाज, एकेकाचे सगळे नागवंशी लोक प्राचीन काळातले सगळे भगवान बुद्धाच्या धर्म संस्कृतीचे वारसदार होते. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या. इतिहास विसरलो, त्या इतिहासाची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून देईल. ही बंडाची तुतारी ना, ते तुतारी म्हणाल, शरद पवारांची तुतारी म्हणाल. तुतारी भेटलं की ना शरद पवारांना, ती बंडाची तुतारी. शरद पवारांना काय माहिती? तुम्ही आता कोकणात जाऊन पहा. आता शरद पवार म्हणजे ते आता आमचे पूर्वजीवनातले चळवळीतले, हा शेतकरी कामकरी पक्षाचा अध्यक्ष शेकाप पाटील. त्यामुळे त्या पाटलाच्या घरी हे आमच्या गावात ते मुलं येऊन गेले, इंजिनिअरिंगला होते त्यावेळेला. सुहास पाटील, प्रशांत पाटील येऊन गेले होते, गावाला आले होते. आता प्राध्यापक एनडी पाटलाचे पोर, आपल्याला काय माहिती ते एनडी पाटलाच्याच घरी याची बहीण आहे म्हणून शरद पवारांची. आता आम्ही पोरं तरुण गेलो, जेवायला बसलो. ही त्याची आई आहे ना, ही शरद पवारांचीच बहीण. एनडी पाटलाची बायको म्हणजे शरद पवारची पक्की बहीण. दोघं एकाच चेहऱ्यावर आहेत.
ए आंटी म्हटलं, तू शरद पवारांची बहीण आहेस का ग म्हटलं. तू बाळा तुम्ही कसं ओळखलं, तुझा आणि त्यांचा चेहरा एकच आहे म्हणून मी असंच वरून भोजन करताना, तू बहीण आहेस का ग म्हटलं शरद पवाराची. प्राध्यापक NT पाटील हसला, बरं का हसला, चेहऱ्यावर ओळखलं म्हणते. ए बाळा म्हणते, तुझं नाव काय रे म्हणते. नाव मी विचारलं मला. त्यामुळं घरी गेल्यानंतर ए आंटी म्हटलं, हे बघ हे पवार आहेत ना म्हटलं, हे सगळे पवार. तू कोकणात जा, कोकणात गेल्यावर तर जेवढे जेवढे पवार आहेत ना ते सगळेच महार आहेत. शरद पवार मराठा कुंडी म्हणून कसा सांगतो सांग बरं. त्याच्या रेकॉर्डवर मराठा कुंडी ऐकणार ते जेवढे जेवढे पवार आहेत ना कोकणात सगळेच महार आहेत. तुम्ही काय कोकणात ना आले काय म्हटलं. हो म्हणत होते म्हणे आमचे दादा बिदा त्याच्या अगोदरचे ते कोकणात न आणि जेवढे जेवढे कोकणात पवार होते ना म्हटलं ते सगळेच महार आहेत. आणि तुम्ही महार होते का ग. ए बा तू काय जातीवाद घडवण्यासाठी घरात आलाच काय म्हणे. अगं जातीवाद नाही ते पवारांना या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील की नाही काय माहिती. हे खरं आहे, जेवढे जेवढे पवार कोकणातले तेवढे तेवढे महार. नारायण राणेला जाऊन विचारा, तो खरा सांगेल. वैभव असं की आम्ही विसरून गेलो. कुंभी, तेली, कोळी, माळी, सुतार, लोहार, चांभार सगळ्या जाती उपजातीचे सगळे लोक सगळे एकेकाळचे आम्ही नागवंशीय लोक होतो. आणि प्राचीन काळातले सगळे नागवंशी लोक भगवान बुद्धाच्या धम्म संस्कृतीचे वारसदार होतो. गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. इतिहास नवा निर्माण करण्यासाठीचे हे वैभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभं करण्याची कामगिरी सगळ्यात मोठं कठीण काम आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठीच तुमचा आमचा जन्म झालेला आहे. 133व्या जयंतीच्या उत्सवावर आपण ही खबरदारी घ्यावी. एका हातात बुद्ध आणि त्यांचा धम्म. अरे 4 वाजले काय. एका हातात बुद्ध आणि त्यांचा धम्म. तुमच्या घरात इंजिनियर पोचू नका असे फुकतात. आणि दुसऱ्या हातात दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तुम्ही तुमच्या देशात तुमची पोरवाळ नाही ठेवायची, बाहेर पाठवायची पोरवाळा बाहेर पाठवायची. यावर्षी मागच्या वर्षी जपानला जाऊन आलो. जपानला आपले लोक सत्ताधारी बनतील लक्षात ठेवा. सगळे हे 202 केंद्र. एवढी मोठी बाबासाहेबांची मागच्या वेळेला जयंती साजरी झाली. बाबासाहेबांचा जयंती उत्सव. सुरेश असाय म्हणतील तिथे कोणी गाडी कोणी कुत्र विचारत नाही बरं का. आपले लोक हे गेलेले मोठी मोठी घरं बांधले, नटबुलटाची घरं. आताच 8 पॉइंट एवढा भूकंप झाला तर ते ऐकत का नटबुलटाचीच घरं मरण्याची चिंता नाही. एवढ्या पतला राहतात, मोठी मोठी घरं आहेत. पण भूकंपाचा देश म्हणून ओळखला जातो. ते कर्मकांड करत बसतात. नाम यू हो मे रेंगे क्यू. पण आता अभ्यास करायला लागले. बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी आमचा हा शाळा ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो गेला होता पुतळ्याच्या उद्घाटनाला. तिथे देवेंद्र फडणवीस गेला होता. त्या युनिव्हर्सिटीच्या समोर यावेळेला मोठा भरपूर एवढे सगळे जपानचे लोक आणि बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाला आले होते ना. पुढे पुढे बघा सगळे जपानचे लोक हळूहळू बाबासाहेबांना हे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ त्यांच्या घरात सगळ्यात असं वितरण करत आहेत. येत्या काही कालखंडात आपले लोक जपान मधले राज्यकर्ते लोक बनतील. समजत आहे. आता येणार नाही ते येतील उन्हाळ्या पावसाळ्यात. यावर्षी भीमा कोरेगावला 20 लाखाच्या वरती लोक होते. भीमा कोरेगावला आता ती गर्दी तुम्ही नाही थांबवू शकणार. साऱ्या जगातले लोक तिथे येणार. रात्री बोलता बोलता तिकडे कालच्या रात्री बोलताना 13च्या जन्मदिवसाच्या पर्वावर वर्ल्ड हेरिटेज सेंटर व्हावं. एक नाही साऱ्या जगातले लोक जन्मभूमीवर पुढे येतील. तिथली जी सैनिक छावणी आहे तिला इथून हटवून टाकायचं. 1000 एकराचा प्लॉट ठेवायचा. येणारा कालखंड बोधिसत्वाच्या या पाऊलखोरांचा कालखंड असणार आहे. म्हणून सिम्बॉल ऑफ नॉलेज ही साधी सुधी गोष्ट नाही. या युगाचा अर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सिम्बॉल ऑफ नॉलेज ही साधी सुधी गोष्ट नाही, ज्ञानाचा अर्थ आहे. आणि या ज्ञानाच्या अर्थांनी बुद्धाच्या धर्माशिवाय पर्याय नाही.
महात्मा गांधींना घटना लिहिण्याची वेळ आली, आपल्या टीमला लंडनला पाठवलं. लंडन वाले डॉक्टर आंबेडकरांसारखा तुमच्याचकडे माणूस आहे ना, तुमच्याचकडे माणूस आहे. शेवटी चौतर्फा विरोध झाला, तरी मात्र पारंपरिक बुद्धिस्ट लोकांनी जो बांगलादेशाचा पूर्व बंगाल तिथनं असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.